नमस्कार. आज आपण मस्त अशी कुरकुरीत कोळंबी फ्राय आणि कोळंबीचा रस्सा बघणार आहोत, तेही आगरी पद्धतीने. तर मस्त अशी झणझणीत रेसिपी संपूर्ण चला पाहूया. सर्वप्रथम आपण करणार आहोत मॅरिनेशन कोळंबी फ्रायसाठी. इथे कोळंबी घ्यायची आहे, त्याच्यात एका लिंबाचा रस, तसेच सोबतच तिखट, हळद, मीठ, हिंग, गरम मसाला, धणेपूड नेहमीप्रमाणे आपण जेवढं घेतो त्याप्रमाणे घ्यायचं आहे. आणि सोबतच हिरवं वाटण. तर इथे हिरव्या वाटणात मी काय घेतलं आहे, तर कोथिंबीर, आलं आणि लसूण. मिरची हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता. आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. मिक्स करून झालं की आता आपण इथे ॲक्च्युली मला कोळसा हवा होता, पण माझ्याकडे कोळसा नव्हता, त्याच्यामुळे मी एका मातीच्या पणतीला गॅसवर गरम केली आहे. आणि ह्या गरम पणतीवरच लगेच आपल्याला 1 चमचा तूप टाकायचं आहे. आणि तूप टाकल्याबरोबरच आपल्याला लगेच झाकण द्यायचं आहे. अशा प्रकारे. जर तुम्ही व्हिडिओ प्रथमच पाहत असाल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हे आपलं झालं कोळंबीचं फ्राय मॅरिनेशन. आता आपण कालवणाची तयारी करूया. एका कढईमध्ये तेल घ्या आणि तोच वाटण जो तयार केला होता तो थोडंसं मी काढून ठेवलं होतं, ते व्यवस्थित असं परतून घ्यायचं 1 ते 2 मिनिटांसाठी. जास्त आपल्याला काय परतवायची गरज नाही आहे. त्यानंतर तिखट, हळद, मीठ, हिंग, आपले कॉमन जे आहेत तेवढेच मसाले आपण घेणार आहोत. आता हे सुद्धा व्यवस्थित असं परतून घ्या. परतून म्हणजे काय, तर आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर आपली साफ केलेली कोळंबी, तुम्ही बोलत असाल साफ केलेली कोळंबी बोलते आणि कोळंबीचं कव्हरसुद्धा काढलं नाही. तर ही साफ कशी करायची आहे, तर मधला जो कव्हर आहे तो फक्त काढायचा आहे, एकच भाग. आणि त्याच्यातूनच आपल्याला जी त्याची लाईन आहे, अन्ननलिका बोलतो, ती काढायची. एवढंच साफ करायचं आहे. आता इथे मी भाजा घेतला आहे. तुम्ही भाज्यासोबत बटाटासुद्धा वापरू शकता, वांगंसुद्धा घालू शकता, पण सध्या सीझन आहे भाज्याचं, तर मी ते भाजा वापरला आहे. व्यवस्थित असं सर्व काही मिक्स करून घ्या. त्यानंतर तुम्हाला रस्सा किती हवा आहे किंवा सर्व भिजेल किंवा बुडेल अशा प्रकारे आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. शिजवून झालं की त्याच्यामध्ये कोकम, आगळ किंवा आमसूल तुम्ही टाकू शकता. त्यानंतर गरम मसाला, धणेपूड आणि कोथिंबीर व्यवस्थित झाकण द्या आणि 5 मिनिटांकरिता शिजू द्या. आता इथे मी जी मॅरिनेशन करण्यासाठी कोळंबी ठेवली होती त्याच्यातील ती पणती आहे ती काढून ठेवणार आहे आणि लगेचच मी हे फ्राय करायला घेणार आहे. तर इथे मी मस्त गरम तेल केलं आहे आणि ही कोळंबी फ्राय करून घेणार आहे. ह्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे, तर मॅरिनेशन. आपल्याला कोळंबी फ्राय असेल किंवा फिश फ्राय असेल किंवा चिकन फ्राय असेल, तर तुम्हाला एक मी टिप सांगू इच्छिते. हे जे मॅरिनेशन आहे हे तुम्हाला 30 मिनिटं ते 2 ते 3 तासाकरिता करायचं आहे. जर वेळच नसेल ना, तर निदान 10 ते 15 मिनटं तरी करावं. म्हणजे जो मसाला आहे ना, तो मच्छीला आपल्या किंवा चिकन फ्राय असू शकतं, कोळंबी, व्हॉटेवर, ते खूप छान होतं आणि त्याला खूप टेस्ट छान येते. आणि जर तुम्हाला वेळ असेलच तर कोळसा घेऊन थोडीशी तुपाची धार द्यायची. म्हणजे त्यामुळे काय होतं, तर त्याचा जो दम मिळतो त्याचा जो फ्लेवर येतो तो खूप छान लागतो आणि त्याची टेस्टसुद्धा खूप छान लागते. जर तुम्ही या चॅनलवरील व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशा बऱ्याच साऱ्या रेसिपीज मी इथे प्लेलिस्टमध्ये सुद्धा ठेवल्या आहेत. तुम्ही आगरी रेसिपीज पाहू शकता. चिकन, मटन, उपवासाच्या रेसिपीजसुद्धा आहेत, ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. आणि शॉर्ट व्हिडिओजमध्ये तुम्हाला एखादी झटपट पटकन बघायची असेल तर त्यासुद्धा मी शॉर्ट व्हिडिओज ठेवल्या आहेत, तर त्यासुद्धा पाहायला विसरू नका. आता ह्या व्यवस्थित अशा कोळंबी मला बोथ साईड 7 ते 8 मिनिटांकरिता छान अशा मी फ्राय करून घेतल्या आहेत. आता अशा आपल्याला एका बाजूला सर्व काही बाजूला काढून घ्यायच्या आहेत, जेणेकरून उरलेल्या ज्या कोळंब्या आहेत त्या आपल्याला फ्राय करायला सोपे जातील. आता ह्याच तेलामध्ये उरलेल्या ज्या कोळंब्या आहेत त्या मी घेणार आहे आणि त्यासुद्धा अशाच प्रकारे बोथ साईड मी फ्राय करून घेणार आहे.
आमच्या गावाकडे कोकणामध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबर हे संपले ना महिने की उडती झिंगा मिळते. म्हणजे आमच्याकडे ना तिला शेतकोळंबी बोलतात. आणि तिची जी टेस्ट आहे ना ती खूप भारी लागते. म्हणजे तिला पकडण्यासाठी खूप मेहनतसुद्धा करावी लागते. शेताचा जो बांध असतो त्याला आम्ही बगळी बोलतो, ती बगळी मांडावी लागते. त्याच्यानंतर तिला रात्रभर ठेवायची, दुसऱ्या दिवशी जाऊन ती काढायची आणि मग ती जी कोळंबी मिळते त्याच्यासोबत मासे असतात, विविध प्रकारचे मासे असतात, मिक्स असतात, चिंबोरी पण असते त्याच्यामध्ये. मग ती सर्व काढायची मच्छी वेगवेगळी करायची आणि मग त्याची प्रत्येक अशी वेगवेगळी रेसिपी करायची. हे कोकणात खूप फेमस आहे. ती कोळंबीची रेसिपीसुद्धा खूप सुंदर लागते. तर ती तुम्ही कोळंबी ट्राय केलीत का? झिंगा कोळंबी किंवा उडती कोळंबी बोलतात, ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि आता इथे ही जी कोळंबी आहे ही बऱ्यापैकी फ्राय झालीच आहे. आपल्याला ही मंद गॅसवरच फ्राय करून घ्यायची आहे. जेवढं तुम्ही एकदम स्लोवर तुम्ही फ्राय करून घ्याल तेवढं ही कोळंबी खूप छान शिजते आणि कुरकुरीत होते आणि टेस्ट तर अप्रतिम लागते. तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता. म्हणजे त्या कुरकुरीत झाल्यात पण करपल्या नाही आहेत. तर आपल्याला अशा प्रकारे त्याचा मसाल्याचा जो चव आहे तीसुद्धा ठेवायची आहे आणि कुरकुरीतपणासुद्धा. काही जण काय करतात, कुरकुरीत करता करता मसाला करपून जातो आहे, तर आपल्याला तसं करायचं नाही. मंद गॅसवर करायचं आहे. आणि अशा प्रकारे ही जी कोळंबी आहे फ्राय झालेली आहे, खूप सुंदर अशी होते. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, वेळ काढून करा आणि नक्की रेसिपी ट्राय करा. अशी ही मस्त कुरकुरीत आपली ही कोळंबी तयार आहे आणि अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते ना तशीच होते. तर तुम्ही ही रेसिपी वेळ काढून नक्कीच ट्राय करा. आता मी जी ही कोळंबी तयार झालेली आहे ती बाजूला ठेवते आणि हा जो आपला कालवण आहे हा मी मस्त गरम गरम भातावर वाढणार आहे. त्यापूर्वी ही मस्त अशी फ्राय केलेली कोळंबी आणि झणझणीत असा हा कोळंबीचा रस्सा आणि तोही भाजा टाकलेला. आणि हा भाजा एवढा सुंदर लागतो. तुम्हाला भाजा माहीत आहे ना? आणि तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही भाज्याला काय बोलता ते सुद्धा मला सांगा. हिरवा जो माठ असतो तो जेव्हा मोठा होतो ना त्याच्या खोडाला आम्ही भाजा बोलतो. तर तो हा भाजा खूप छान लागतो. आणि ही अशी मस्त कोळंबीची ही डिश आहे ही माझी तयार झाली आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.